शिवानी यशचा बर्थडे काय? 1 मार्च आणि 1990. मी सांगू हां नोव्हेंबर 11 10 नोव्हेंबर सॉरी 10 नोव्हेंबर. अरे मी सांगतो मी अशा टायमाला कन्फ्युज होतो की लग्न करते का. ओके बाय ठेवून दिलं साईडला मेसेज केला त्याने आणि लिटरली त्यांनी तो मेसेज केला. 2 मिनिटं आम्ही बोललो पण नसू, फोन ऑफ झोपला. ते कॉमेंट असं वाटतं की म्हणजे मला त्यांच्यासाठी थोडं हे वाटतं की त्यांना माहितीच नाही की जग कॉन्टेंट क्रिएशनने पण पुढे जाऊ शकतं. गणपतीला आवडतात मोदकाचा स्वाद, गणपतीला आवडतो मोदकाचा स्वाद. यश माझा नवरा, माझ्या हृदयाचा स्वाद. ओ माय गॉड. नमस्कार मंडळी, लोकसत्ता प्रस्तुत हॅशटॅग आपल्या बाप्पामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजूबाजूला छान गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि ऐन गणपतीत आपण एका लक्ष्मी नारायणासारख्या जोड्याची मुलाखत घ्यायला आलेलो. सध्या सोशल मीडियावर 2 प्रकारचे लोक आहेत. एक ज्यांना या जोडप्याचे व्हिडिओज आवडतात आणि दुसरे ज्यांना या कपलचे व्हिडिओ प्रचंड आवडतात. म्हणजे ट्रोलर्सही त्यांचं कौतुक करताना थकत नाहीयेत. मागच्या 1-1.5 वर्षात ज्यांनी क्रेझी लेवलला प्रेम मिळवलंय, आज त्यांच्याच समजूतदार पण तरीही वेड्यासारख्या प्रेमाचा आणि सुखी संसाराचा मंत्र आपण जाणून घेणार आहोत. त्यांचे काही न ऐकलेले किस्से आपण ऐकणार आहोत आणि ओव्हरऑल वाईब करणार आहोत. कारण आपल्याबरोबर आहेत वाईब विथ याशीचे मालक यश मठाधिकारी आणि शिवानी म्हणते. थँक्यू. खूप छान होतं इंट्रोडक्शन. जबरदस्त पाठांतर होतं बघ माझं. ओके, सो आपल्याला गप्पा मारायच्या. सो तुम्ही रिलॅक्स व्हा, एकदम यश मध्ये मांडी वगैरे घालून बसलास तरी चालेल. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे 1-1.5 वर्षाचा हा प्रवास आहे कॉन्टेंट क्रिएशनचा आणि माझ्या मते मराठीतली ही पहिली मुलाखत आहे. कसं वाटतंय? खूप अमेझिंग वाटतंय मला तरी. खूप बरं वाटतंय कोणतरी असं इंटरव्ह्यू घ्यायला आलंय आणि इथपर्यंत एवढ्या लवकर इथपर्यंत पोहोचलं तर जाम बरं वाटतंय. हो, म्हणजे आम्हाला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये यायचं, ही सुरुवात करायची हेच आम्हाला आधी डिसाइडेड नव्हतं. म्हणजे आम्ही रँडमली एक दिवस उठलो आणि विचार केला की चला आपण काहीतरी करूया, बघूया, लोकांपर्यंत पोहोचवूया. आणि आमचे फ्रेंड्स आम्हाला खूप मोटिवेट करत होते की तुम्ही स्टार्ट करा, तुम्ही ट्राय करा. आणि आम्ही केलं आणि आम्ही बघायला लागलो की लोकांना ते आवडतंय बघायला. आणि मग आम्ही कंटिन्यू केलं आहे. नाव वी आर. बरं, आज आपण फक्त यश शिवानीशी नाही तर त्यांच्या घरच्यांशी सुद्धा गप्पा मारणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो पहिला प्रश्न काय आहे, याशीची वाईब नेमकी काय आहे? म्हणजे तुम्ही लोकांशी खूप इझिली कनेक्ट होताय, पण लोकांना जर तुमच्याशी कनेक्ट व्हायला हवं असेल तर तुम्ही काय बघता साधारण की हा असं असेल तर आपण मॅच होऊ शकतो? मला तरी वाटतं की रॉनेस, जेवढे तुम्ही रॉ राहता, जेवढे रिअल राहतात, तेवढं समोरचा व्यक्ती कनेक्ट करू शकतो. कारण की आपण जसे आहोत तसेच समोरचे आहेत, हे तर आहे. म्हणजे त्यांना असं बघायला असं वाटायला नको की बापरे काहीतरी वेगळंच करतायत. जसे आम्हाला तुम्ही युट्यूबवर वगैरे भेटतं किंवा भेटायला कधी कोण आलं तरी सेम वाटतं. मग त्यांना पण असं वाटतं की हा सेमच आहे, काय वेगळं नाहीये. कदाचित तो रिअलनेसच खरं तर तुमचं कॉन्टेंट व्हायरल होण्यामागचं पण कारण आहे. बरं, हे 20-22 मिनिटाचे 25 मिनिटाचे व्लॉग्स असतात, त्याच्या पलीकडे तुम्ही कसे असता? म्हणजे घरात तुम्ही असता शांत? सेम असतो आम्ही. फक्त कॅमेरा 20-25 मिनिटाचा आम्ही घेतो, शूट करतो आणि टाकतो. कारण मोठे मोठे नाही टाकू शकत आणि एडिट नाही करू शकत एवढा वेळ. म्हणून नाहीतर आम्ही पूर्ण कायम 24 तास चालू असते. तुम्ही नंतर आमच्या फॅमिली मेंबर्सशी पण विचारा, त्यांना विचारा. कायम याची मस्ती चालू असते. मला ह्याला सतत असं बोलावं लागतं की बस गप बस आता गप बस. आणि तेच आमचं व्हिडिओज मध्ये पण दिसतं. सीसीटीव्ही वगैरे लावला तर तुम्ही आम्ही 24 विचार करत तासाचे व्लॉग टाकू होतो विचार शकता. करत होतो की एक फोनच लावूया, सीसीटीव्हीचं क्वालिटी जर चांगली नाही तर. तुमचे व्लॉग साधारण मी म्हटलं तसं 1-1.5 वर्ष चालू आहेत. तुम्ही दोघं पण एकदम म्हणजे बँकिंग, फायनान्स ह्या क्षेत्रातल्या, त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट टाकता पण आला असता. पण लाईफस्टाईल ब्लॉग करायचं असं का ठरलं, कसं ठरलं? लाईफस्टाईल कारण की पहिले तर आमचं कॉन्टेंट क्रिएशन हे आपल्याला सुरुवात करायची हे डिसाइडेड नव्हतं. आणि त्याच्यामध्ये जर काहीतरी फायनान्स रिलेटेड बनवायचं आहे तर त्यासाठी म्हणजे एक असं बोलतात ना, विचार करून सगळं करावं लागतं. आणि आम्ही विचार काहीच केला नाही. सो विचार न करता एकच सुचतं, लाईफस्टाईल. आणि काहीतरी आता जर फायनान्स बद्दल बोलतोय तर चुकून काहीतरी चुकीचं बोललो, समोरचा आपला ऐकणार काहीतरी चुकीचं. आम्ही तेवढे अजून प्रोफेशनल नाही. आता आम्ही बिंदास चुकीचं बोलू शकतो, कोणाला काही वाटत नाही. ओके, सो जो पहिला ब्लॉग न विचार करता सुरू केला होता त्याची काही स्टोरी आहे का? की मी हिच्या मागे लपत होतो. पहिला व्लॉग जेव्हा चालू झालेला तेव्हा शिवानी असा मोबाईल घेऊन उभी होती की चल आपण चालू करूया, बोल आता काहीतरी. तर मी हिच्या मागे लपून हिच्या मागे आवाज देत होतो एक असं. खूप रॅन्डम होतं असं. आमचं काही म्हणजे बोलतात ना, काहीच डिसाइडेड नव्हतं. जस्ट रॉ राहून आम्ही चालू केलं. आणि लाईफस्टाईलचं हेच आहे की तुम्ही सेल्फ राहू शकता आणि
अजून काही बोलतात ना दुसऱ्यांचं तुम्ही युनिक असू शकता. आणि कमेंट मध्ये पण लोक सांगतात की तुम्ही हे केलं की बरं वाटतं, तुम्ही हे, आणि वाचून पण कळतं की काय बघायला समोरच्याला आवडतंय किंवा आम्ही काय आता मी असं विचार करेन की मी एखादी गोष्ट लपवली पाहिजे पण समोरच्याला आवडते, टाइमपास वाटतोय, तर मग आम्ही ते नॉर्मल जसं आमचा ब्लॉग करतो तसं शूट टाकून देतो. ओके. सो खरं तर तुमची सुषमा ट्युटोरियल्स लव्ह स्टोरी अनेकांना माहिती आहे. Yes. पण आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन प्रेक्षक सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अगदी थोडक्यात सांगायची झाली काही हायलाइट्स पॉइंट तुमच्या लव्ह स्टोरी मधले तर नक्की आम्हाला ऐकायला आवडेल. 11th आणि 12th मध्ये आमचे बॅचेस वेगळे होते. सो आम्ही जास्त भेटायचो नाही, फक्त कधी असे टेस्ट वगैरे असेल तर आम्हाला एकत्र, सो तेव्हा फ्रेंडशिप होती. आणि त्यानंतर FY मध्ये आमचा बॅच लकीली एकच होता आणि तिथे असं झालं की आम्ही आणि माझी एक फ्रेंड होती, आम्ही दोघीच मुली होतो आणि बाकी सगळे मुलं. सो आणि ह्याचं असं होतं ना की तेव्हा मस्तीमध्ये नुसतं असं खोड्या काढायचा, तर तो मुद्दामून आमची कंप्लेंट करणार, हे करणार, आणि त्याच्यामध्ये मग फ्रेंडशिप वाढली. आणि मग हे लोक आम्हाला गेम्स मध्ये वगैरे खेळायला इन्व्हॉल्व करायचे, मुलांचे गेम्स, त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही खेळायचो खाली बसून, यांना हरवायचो मग यांना चिडवायचो, मग ते तशी आमची सुरुवात झाली फ्रेंडशिपची. आणि मग अजून फ्रेंडशिप वाढली आणि मग खूप विचार करायला लागला, कारण ही बोलायची नाही कोणाची, अजिबात नाही बोलायची कधी कोणाची, म्हणून कंप्लेंटच करून टाकूया. नाही बोलत आपण कंप्लेंट करूया, मग विचार तरी का कंप्लेंट केली. पण मग अशा फ्रेंडशिप मधनं रिलेशन मध्ये आपण कन्वर्ट होऊया हे कधी ठरलं? खूप टाइम असं आमचं ग्रॅज्युअल झालं एकदम, असं ठरलं. फ्रेंडशिप मधूनच हळूहळू एकमेकांना जास्त ओळखायला लागलो, मग ते अंडरस्टँडिंग लेवल वाढली. आणि मग त्यानंतर कधी मी डायरेक्ट विचारलं महिला, मग लग्न प्रपोज केलं, लग्न करते का? अच्छा, तो काय सीन होता जेव्हा विचारलं वगैरे तेव्हा? एकदम कॅज्युअली विचारलेलं. मला कुठे विचारलेलं? चॅट वरती विचारलेलं. मला वाटलं असं बसून. हे झालंच नाही अजिबात, काही अजून नाही झालं, याच्यातला कुठलाच प्रकार नाही आला. मी नॉर्मली आम्ही चॅट करत होतो, काहीतरी बोलत होतो, कुठला तरी विषय होता, हिचं तुझं असं झालं तर काय करशील, काय होणार काय नाही, म्हणजे मला तर मनात होतच ना आधीपासून की आपल्याला काहीतरी करून हिला प्रपोज करायचं. हे बोललं ठीक आहे मग जाऊ दे, माझ्याशी लग्न करते का? आणि मग तिकडून ही हो बोलली, मग आम्ही ते सिरियसली घेतलं. आतापर्यंत ते सिरियस चालू. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर एक फ्रेंडशिप मध्ये ऑकवर्डनेस येतो, तो आमचा जरा वाढला. आम्ही 1-2 दिवस एकमेकांशी बोलतच नव्हतं की काल आम्ही क्लासमध्ये नाही बोलायचो, यायचो बसायचो गपचूप आपलं आधी तर फ्रेंड होतो नॉर्मल, म्हणून रॅन्डम गप्पा चालू होत्याच्या. मग त्याच्यानंतर आता एक बॅरियर झाला ना की आता मी प्रपोज करून झालेलो आहे, ही हो बोलून झालेली, आता कसं वागायचं माहित नाही आम्हाला. मग आम्ही नॉर्मल तेव्हा एवढं नव्हतं बोलायचं, कारण की ते फ्रेंडशिप मध्ये एक असं हे झालं की अरे आता आपण रिलेशनशिप मध्ये आहोत, आता कसं वागायचं. आमचे फ्रेंड्स सगळे, आम्ही म्युच्युअल फ्रेंड्स खूप होतो. फ्रेंड्सना माहिती होतं म्हणजे कोणालाच नव्हतं माहिती, सगळ्यांना आम्ही बोलवून सांगितलेलं. आमच्या इथे नंतर त्यांना सांगितलं आणि ते पण शॉक झालेले की अरे आमचं असं चालू झालेलं आहे, कारण कोणाला कळणार पण नाही, आम्ही बोलत आली होती कारण की आम्ही एवढे गप्प राहायला लागलेलो आणि त्याच्या एकमेकांशी नाही बोलत, एकदम असे मस्ती वगैरे करायचो. अचानक गप्प राहिलं तर त्यांना वाटलं की ह्यांच्या एकदम असं कसं टेन्शन अचानक झालं या दोघांमध्ये वाला. ओके, सो मला आता हा दोघांसाठी प्रश्न आहे. यश साठी पहिले की तू सुरुवात केलीस, तू विचारलंस वगैरे एकदम, तर तू काय असं बघितलं होतं शिवानी मध्ये की तुला आता तू लग्न कर माझ्याशी असं विचार? सुंदर तर आहे भरपूर, सुंदर भरपूर आहे. वरून मैत्रीमध्ये पण ती एकदम तुला वाईट वाटेल तरी मी बोलणार अशी मधली आहे, की जर मला बरोबर नाही वाटत आहे, हे चुकीचं आहे, तर मी बोलणार. आणि हे हिच्या घरच्यांना पण माहिती आहे, हिच्या भावाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की तुला कसं वाटतं मी ते नाही समजून घेणार, तुझ्यासाठी हे बरोबर. हो, भरपूर काय काय बोलली आहे, आमच्या ब्लॉगमध्ये पण बोलत असते, मारत पण असते मला ती मध्ये मध्ये, टपलीच मारली, डोळे चोळले की. तर मग ते मला खूप आवडला स्वभाव. वरून माझ्या आईवडिलांशी बोलायला एकदम मस्त होती, एकदम चांगली, नॉर्मल, असं उगाचच काहीतरी मी वायाच पडते हे सगळं नाही केलं. मला इन जनरल फ्रेंड म्हणून पण खूप आवडायची, काळजी वगैरे घ्यायची फ्रेंड म्हणून पण. मग मला वाटलं की एक पाऊल पुढे आपण टाकूया. मला शिवानी इन्स्टंटली हो म्हणाली होती. येस, मला आठवतंय, नाही बोलली तरी मला आठवत, लगेच रिप्लाय लगेच हा चालेल करून टाक. मी विचारलं की मस्करी नको करू असं होतं, आणि मग तो बोला की नाही मस्करीने मी खरंच विचारतोय. की अच्छा ठीक आहे, तेव्हा पण मी स्पष्ट हो नाही बोलले, मी अच्छा ठीक आहे ओके असं एवढं. खूप शांत मुलगी होती तेव्हा पण, ती तशीच होती की मी जास्त नाही बोलणार, इंट्रोवर्ट प्रो मॅक्स, नाही बोलणार मी जास्त कोणाशी, तशी वाली. आणि शिवानी तू काय बघितलंस यशमध्ये? ऍक्च्युली यश नेहमी स्तुती करत असतो, म्हणजे शिवानीचं कौतुक करण्यामध्ये यशचाच कोणी हात धरू शकत नाही. शिवानीने काय बघितलं? माझं असं होतं की हा एक मुलगा होता अख्ख्या आयुष्यात माझ्या, ज्याच्यासोबत मी एवढी कम्फर्टेबल होती. म्हणजे अजून पण मित्र भरपूर होते, बट असं एक कम्फर्टनेस असतो ना, तो फक्त यशमध्येच मला तेव्हा दिसला.
आणि तो म्हणजे असा होता ना की त्याच्यासोबत मी कधी, मला माहिती आहे की मी कधी दुःखी नाही राहू शकत. तो इतका नेहमी त्याचं एक्सप्रेसिव्ह नेचर आहे. आणि मुलींना अजून काय हवं असतं, त्याला म्हणजे कधी मला असं विचारावं नाही लागत की मी कशी दिसते, कॉम्प्लिमेंट दे, असं कधीच नाही. तो समोरून देणार किंवा लव्ह एक्सप्रेस करणं त्यात हा एकदम पुढे आहे. सो मला वाटलं की एवढा एक्सप्रेसिव्ह मुलगा आहे आणि एवढा छान काळजी वगैरे घेतो आणि मस्ती वगैरे पण भरपूर करतो. आणि एका रिलेशनशिपमध्ये फ्रेंड्स राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग विचार केला फ्रेंडलाच नवरा बनवूया. मी विचार केलेला तो, पण ठीक आहे, क्रेडिट घेतलं. मग अजून बोलू शकली असती, हुशार आहे ना, मला समजूतदार आहे, देखणा आहे. आहेस ते तू आहेस. मी मोजत होतो बोलते का. नो ऑफेन्स, म्हणजे मला ही कमेंट खरं तर मेन्शन या शिवानीच्या उत्तरासाठी मेन्शन करायची होती की काही जण असतात खोचक सोशल मीडिया. मागे एकाने अशी कमेंट केली होती की यश शोभत नाही तुला, आणि खरं तर ही इग्नोर करण्याची गोष्ट आहे. पण शिवानीने इतकं सुंदर रिप्लाय दिला होता की मला काय शोभतं हा विचार केला असता तर मी आता जितकी सुखी आहे तेवढी राहू शकले नसते. मला माहित नव्हता रिप्लाय, पण थँक्यू. तुम्ही सांगितलं, तुम्हाला थँक्यू. रिलेशन झालं, लग्नानंतर पण आता 1 वर्ष झालंय ना. सो काय म्हणतात, एका पॉइंट नंतर जेव्हा आपण राहायला लागतो ना एकत्र, कंटाळा येतो, काही जोडप्यांमध्ये येतो. तुमच्या व्लॉग्स मध्ये तर तसं काही वाटत नाही, पण अशा काही गोष्टी आहेत का की ज्या तुमच्यातला जो स्पार्क्स आहे ते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही मग कदाचित अनावधानाने करत असाल, आणि अनावधानानेच होतात, त्याच्यामुळे मी एकमेकांच्या विचारेन. सो शिवानी असं काय करते की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये ती एनर्जी, तो रोमॅन्स, ते एक उत्सुकता, ते सगळं टिकून राहतं? वेगळं तर काय मला असं जाणवलंच नाही कधी की असं आता आपलं काहीतरी कमी होते किंवा समोरच्याचं कमी होते, असं नाही जाणवलं. पण ब्लॉगमध्ये जे आम्ही नाही घेत, नॉर्मल ती जशी वागते, अशी कोपऱ्यातच काहीतरी जाऊन उभी राहते. मी नॉर्मली सांगते, लहान मुलं कशी उभे राहतात, आपण मीम बघतो की तिकडे बघून कोपऱ्यात उभी आहे तिकडे, तर मी काय बोललो कधी चुकून तर तिकडे जाऊन अशीच उभी राहील, लहान मुलासारखी वागेल. मला खूप मला बरं वाटतं, असं गोड वाटतं मला ते भरपूर. मला असं वेगळं काय असं करते आज, हेच आहे की जे आम्ही ब्लॉग मध्ये नाही घेतलंय. मला असं आहे की आता ना आमचं लग्न झालं त्याच्या आय थिंक 10-15 दिवसातच आम्ही ब्लॉगिंग चालू केलं. आणि कसं होतं ना, आमचा जॉब चालूच होता, आणि मग त्याच्यानंतर वीकेंडमध्ये आता मला असं वाटतं की जरा मी ब्लॉगिंग करत नसतो तर मे बी तू जे बोलतेस की कंटाळा, ते आम्हाला आलं असतं. आता कसं होतं, ब्लॉग करतोय ना आम्ही, मग काहीतरी न्यू चॅलेंज करतोय आम्ही, मग एकमेकांसोबत कुठे फिरायला जातोय, तर मग मला असं वाटतं की आम्ही जे यूट्यूब जर्नी, इंस्टाग्राम जर्नी जे चालू केलंय ना, त्यामुळे सतत नवीन गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करत राहतो, आणि त्यामुळे आता अजूनपर्यंत तरी टचवूड अजून स्पार्क तर असा मिस नाही झालाय, ते कंटिन्यू आहे. बरं, हे जे चॅलेंज तुम्ही करता, ह्या कोणाच्या आयडियाज, कोण हे सगळं डोकं, सगळं जेवढं पण तुम्हाला दिसतं, जे पण येतं ते सगळं डोकं हिचं आहे. बाकी बस मी फक्त उभं राहून बोलायचं, काहीतरी बडबड फॅक्टर आहे. पण सगळं डोकं, कुठली रील काय बनवायची, काय आयडिया आली पाहिजे, चॅलेंजची कुठली आयडिया आली, सगळं हिचं डोकं असतं. नुसतं तोच विचार करत असते की मी काय करू शकते, आता कुठला चॅलेंज बनवू शकते. आता आपण विचार करतो की 9 to 6 जॉब आहे, तसं आपण जॉब सारखं हे व्लॉगिंग करू, तसं नाहीये. कधी जेवताना तुला आयडिया सुचली तर ते सगळं सोडणार, मोबाईलवर पहिले ते लिहून ठेवणार की हे आपण करू शकतो, तर मग सगळं टोटली. बरं, तरी शिवानी एवढे आयडिएशन करते, मग यशचे काय इनपुट्स असतात? त्याचे इनपुट्स हे आहे की तुम्हाला तेवढा पीस ऑफ माइंड देतो की मी ह्या सगळ्याचा विचार करू शकेन. म्हणजे माझं लक्ष असं दुसरीकडे, कधी मला असं वाटलं ना की अरे घर आवरलेलं नाहीये, मला बायकांचं असं असतं ना की साफसफाई करायची आहे, तर मग हा ते गोष्टी करणार, मग मी तिथून फ्री होते, मग मी कॉन्टेंटमध्ये लक्ष देऊ शकते. तर त्याचा तसा सपोर्ट आहे. भलेही तो म्हणजे त्याच्या आधी आय थिंक कॉन्टेंट क्रिएशन आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तो इंस्टाग्रामवरती पण नव्हता. नाही, मी एवढा तो फोटो पण नाही टाकायचा. त्याचा पहिला फोटो इंस्टाग्रामवरती पण मीच टाकलाय, जेव्हा आम्ही फ्रेंड्स होतो. आई वडिलांसोबतचा पहिला फोटो तो. आणि त्याच्यानंतर मग ह्याचं म्हणजे बोलतो ना, लहानपणापासून मी खूप अशी हे होती की फोटोज क्लिक करायचे आहेत, व्हिडिओ क्लिक करायचे आहेत, ह्याचं काहीच नव्हतं. तो सोशल मीडियापासून लांबच होता. म्हणून तो मागच्या ज्या बिहाइंड द सीन्स आहेत ना, त्या सगळ्या मग हा बघतो मी कॉन्टेंट आणि हे सगळं विचार करते. ओके, बरं, हा प्रश्न जो एक आहे ना, तो खूप जणांनी विचारलाय की व्लॉग्स वरती सगळं छान गुडी असतं, तुम्ही भांडता का? भांडतो मध्ये मध्ये, कधी भांडायला नॉर्मल माणसासारखी भांडतो, मग लगेच इथेच मी बोललो ना कोपऱ्यात उभे राहते, मग विसरून जातो, असं होतं. मग काय कारण असतात, म्हणजे विशेषतः की ह्याच्याने डोकं फिरतात, अशी भांडण्याची काही विशेष कारण हीच असतात की सिंपल कारण, आणि कारण हेच असतं, डोळा चोळत बसणार, किंवा मग मी ह्याचा कधीतरी डाएट कंट्रोल करायला बघते, मग ते तो ऐकणार नाही. म्हणजे अशाच असतात टचवूड, अजून अशी मोठी अशी मेजर असं कुठलं भांडण नाही.
आणि वेळ लग्न आधी आमचं असं व्हायचं की तू वेळ नाही देते, कारण की तो जसं मी बोलली सोशल मीडिया पासून लांब, तसं तो व्हॉट्सअप पासून पण लांब होता. त्याचं असं होतं की फोनवरती बोलेन मी, मेसेज वगैरे काय नाही. तर आमचं मेसेजिंग मग माझं असं होतं की अरे मेसेज नाही बघत आहे तू, रिप्लाय कर, त्या आधी होता. बट आता फक्त प्रपोज पर्यंत की लग्न करते का, ओके बाय ठेवून दिलं मेसेज केला त्याने WhatsApp. आणि लिटरली त्यांनी तो मेसेज केला, 2 मिनिटं आम्ही बोललो पण नसतो, फोन ऑफ, झोपला. मी घरी जास्त मम्मी पप्पांसोबत टाइमपास करत बसायचो, मी फोनवर एवढा नव्हतो. त्याला नाही आवडायचं तेव्हा असं फोनवरती जास्त. सो ह्या छोट्या मोठ्या जेव्हा भांडणं होतात तेव्हा काही भांडण सोडवण्याची अशी निंजा टेक्निक आहे का तुमची? हा येऊन मला बोलतो की मी अशी, आम्ही असं गप्पा असतो, तो वेगळ्या रूम मध्ये, मी वेगळ्या रूम मध्ये, मी व्हिडिओज बघत असते, हा टीव्ही बघत असतो. हा येऊन बोलणार मला की शिवानी मला राग आलाय. हा एकदा हे झालंय, ही आतमध्ये बसलेली, मी हॉलमध्ये बसलेलो आणि मला वाटलं हिला कळालं नाही का त्याची मी चिडलोय, तर मी आज जाऊन बोललो शिवानी मी त्याशी बोलत नाहीये, बोललो आणि परत बाहेर येऊन बसलो. पण सॉल्व्ह करायला हा मी बोलू शकते. काय पद्धत असते म्हणजे काय काय जण बघ खायला नेतात किंवा काय काय जण शॉपिंगच करतात, आम्ही मूवी बघायला लागतो घरीच, असं काय बाहेरच जाऊया असं काय नाही, घरीच नॉर्मल लगेच एकत्र मिळून मग मी ह्याला बोलणार की आईस्क्रीम खायचंय, हे एक आईस्क्रीम ऑर्डर करणार किंवा मग वॉफल ऑर्डर करणार, स्वीट. मी वॉफल ऑर्डर करते, तुला हवंय का, आम्हाला लगेच सॉल्व, भांडण बिंडण बाजूला, वॉफल खाऊया. खाणं आणायचं मध्ये. बघताय त्यांनी नोट्स लिहून घ्या, नंतर त्यांना 10 वेळा कमेंट्स मध्ये विचारता तुम्ही, त्याच्यामुळे टेक नोट्स ना. ओके, सो आता आपण मस्ती मस्ती मधले ही प्रश्न झाले. आता थोडक्यात मला थोडं एक सिरियस टॉपिक. ओके, सो तुम्ही दोघांनी पण एकदम काय म्हणतात प्राईम एज, जेव्हा करिअर सेंट्रिक असतो आपण, खूप करिअर ओरिएंटेड असतो, तेव्हा लग्न केलंय. हल्ली अनेक, म्हणजे खरं तर तुमच्यासाठी ही कॉम्प्लिमेंटच आहे की अनेक जण म्हणतात की आम्हाला यशीकडे बघून लग्न करावं असं वाटतंय. सो तुम्ही काय विचार केला होता किंवा तुम्ही जेव्हा लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा हे कुठे होतं का की आपलं कदाचित आपल्या करिअरवर इफेक्ट होईल का? शिवानी स्पेशली मी तुला विचारेन, कारण मुलींसाठी म्हणतात असं फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं, हे सगळे मुद्दे खूप डोक्यात असतात. बट मला असं आमचं करिअर असं कधीच अडथळा म्हणून आम्ही नाही घेतलं लग्नाचा विचार करताना. आमचं लग्नाच्या मागे हेच होतं की आम्ही आता तेवढे केपेबल आहोत का की आम्ही एकमेकांचा, म्हणजे जेवढं आम्हाला सॅलरी येते त्यासोबत आम्ही पूर्ण संसार नीट सांभाळू शकतो का. कारण की ते झालंय ना, आता आम्हाला कळालेलं की हो आता आपण तेवढं अर्न करतो की आपण करू शकतो. तेव्हा आम्ही डिसाईड केलं की ओके आता ही चांगली वेळ आहे, आता करूया. आणि मला असं वाटतं की इफ यू आर चूजिंग राईट पर्सन, तुम्ही एका चांगल्या म्हणजे व्यक्तीशी लग्न करताय, तर मला नाही वाटत कधी करिअर हे एक अडथळा म्हणून येईल. म्हणून फक्त मला एवढंच वाटतं की स्वतःच्या पायावर आधी उभं राहा, स्वतः सक्सेसफुल व्हा, मग लग्न वगैरे तर होतं. आम्ही विचार करायचो की लग्नाचा खर्च कसा करायचा, त्याच्यासाठी आम्ही भरपूर आधीपासून विचार करायचो की आपण एवढे पैसे साईडला काढून ठेवूया. तेव्हापासून नॉर्मल आम्ही इन्व्हेस्ट करताना हे सगळं हिचं, तेव्हापासून हे जसं हिचं डोकं चालतं की आपण एवढे इन्व्हेस्ट करूया, आता काय आहे, आता किती आपल्याकडे, किती करायचे, किती साठवून ठेवायचे, ते सगळं हिचं आधीपासूनच आहे. म्हणून फायनान्स असा हिंड्रन्स नव्हता कधी आम्हाला लग्न करायच्या टायमाला किंवा करिअरमध्ये. दोघं आम्ही सेम कॉर्पोरेट बॅकग्राऊंडमध्ये होतो, मग तू तुझी कामाला जाणार, मी माझं कामाला जाणार, मग असं हिंड्रन्स म्हणून तर अजिबात. त्याच्यामुळे करिअर तुमचं त्यात स्टेबल होतं आणि मग तुम्ही लग्नाचा, ते स्टेबिलिटी, करिअर स्टेबिलिटी. आम्ही लग्नाचा विचार आधी करू शकत होतो, पण मी तेवढी सॅटिस्फाईड नव्हती की मला माझं सेव्हिंग्ज हवंय. म्हणजे मला असं होतं की स्वतः आपण लग्नाचा खर्च करू, मग ज्वेलरी, महाराष्ट्रीयन वेडिंग मध्ये असतं ना की आपल्याला मंगळसूत्र घ्यावं लागतं, बांगड्या घ्याव्या लागतात. मग ते सगळं मी आधीपासून हळूहळू करत होती. म्हणजे लग्नाचा विचारही नव्हता तेव्हापासून मी मंगळसूत्र घेऊन ठेवलेलं. मग ते सगळं करून मग लग्नाचा विचार आला. सो आता आपल्या करिअरच्या, फायनान्सच्या गप्पा चालल्यात, तर त्यातलाच एक वेगळा प्रश्न म्हणजे अलीकडेच यशने बिग अनाउन्समेंट जी केलेली आहे, तो निर्णय घेणं किती कठीण होतं? मी खूप विचार केला. आम्ही जवळजवळ 6-7 महिने विचार करत होतो की करायला पाहिजे का. आणि जसं तुम्हाला सांगितलं की बॅकबोन, तर मग आम्ही त्याचा पण की पुढे आपल्याला जर म्हणजे एकदम फायनान्सचा विचार करून की आत्तापासून 6 महिन्यापर्यंत आपल्याला कसं तयारी ठेवायला लागेल फायनान्सची, तो सगळा विचार करून मग आम्ही विचार केला की सॅटर्डे संडे नुसते व्हिडिओ बनवणार, कमी जाणार, कॉन्टेंट जास्त वेगळं देऊ शकणार नाही, तर मग जास्त टाइम ह्याला देऊया. कारण ही पण जेव्हा आधी करायची, बसने जायची, त्याच्यात व्हिडिओ एडिट करत बसायची, माझा टायमिंग वेगळा होता म्हणून मला जमत नव्हतं. तर मग मी आता एडिटिंग वगैरे सगळं माझ्याकडे घेऊ शकेन, ही नॉर्मल जाऊ शकते बसमध्ये झोपत. म्हणजे
मी टाइम देऊ शकतो जास्त याला, म्हणून मी विचार केला की घेऊ शकतो आता आपण हा निर्णय. तो तेच विचारत होते की तुझं काय नेमकं ओपिनियन होतं की म्हणजे तर ह्याचं जे शिफ्ट टायमिंग होतं ना ते खूपच हेक्टिक होतं. म्हणजे ह्याला धड सकाळ पण मिळत नव्हती आणि रात्र पण नाही. म्हणजे याचं असं होतं की 11 ते 10ची शिफ्ट होती. मग 11 म्हणजे ऑफिसला निघायला 2 तास आधी निघावं लागतं आणि 10 म्हणजे येणार घरी 12-1 पर्यंत. म्हणून काहीच असं वेळ मिळत नव्हता. आणि लकीली थोडंसं आम्हाला वर्क फ्रॉम होमचं होतं ॲडव्हान्टेज, म्हणून त्यात आम्ही म्हणजे असं मॅनेज एक करत दिवस होतो. एक्स्ट्रा मिळत होता. हा, पण स्टील ते हेक्टिकच होत होतं. आणि आता आमचं अर्निंग युट्यूब थ्रू, इंस्टाग्राम थ्रू मिळायला लागलं. मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, एकाने तरी ऍटलिस्ट वेळ काढूया म्हणजे त्यातून जॉबमधून. आणि माझं असं थोडं सॉर्टेड आहे. मी जरी लांब जाते तरी मला बसमध्ये कसं टायमिंगमुळे बसमधनं जाऊ शकते. बसमध्ये मी आरामात बसून जाते तर मला मिळतो वेळ की काही बुक वाचा किंवा फोनमध्ये टाइमपास करा किंवा एडिटिंग करा. पण ह्याचं असं काहीच नव्हतं. हा ड्राईव्ह करून स्वतः जायचा. म्हणून मग विचार केला की आता एडिटिंग वगैरेला दुसऱ्यांकडनं आम्हाला जमतच नव्हतं. आणि ब्लॉगचं असं होतं ना की स्वतःचा टच दिल्याशिवाय एडिटिंग मध्ये पण करेक्ट. म्हणजे इंस्टाग्रामसाठी वगैरे ठीक आहे आम्ही देतो, पण आम्ही अजून रेडी नव्हतो. तर आम्ही ह्याला बोललो की तू घरी बस आणि तू बाकीचं जे पण आहे एडिटिंग म्हण किंवा ब्रँडशी बोलणं वगैरे हे सगळं तू कर आणि मग मी जॉबचं हे करते. आणि मग बघूया आता पुढे जाऊन मी पण जर विचार केला तर तुझ्या पण डोक्यात आहे फुल टाइम त्याचा पण आता प्लॅनिंग सगळं चालू हा, म्हणजे विचार तर आम्ही करतोच आहोत. कारण की अशी लाईफ कोणाला नाही, स्लो लाईफ कोणाला नाही आवडणार. आणि आता जर एक चान्स आम्ही जसं बोललो की आम्ही सगळं श्रेय असंच येतो की आम्हाला तुम्ही दिलं एवढं, तर मग आता 2 दगडांवर पाय ठेवणार की एक आपण कॉन्टेंट क्रिएशन पण करू, आपण आपलं इंडिव्हिज्युअल हे पण करत बसू. तर नंतर असा विचार करायला नको की आपण हे परस्यू केलं असतं फुल टाइम, मग बरं झालं असतं. तर मग आता विचार आणि असं होतं ना की वेळ तिथे पण नीट नाही देता येते, इथे पण नीट नाही देता येते. त्याच्यामुळे मग असं बोलतो ना मरण होतं की तिकडे 9 to त्या जॉबचं वेगळं डोक्यात चालू असतं, कॉन्टेंट क्रिएशनचं वेगळं. मग विचार केला एकच आपण पाथ निवडूया आणि तिथेच फोकस करूया. आणि हे आम्हाला आता आवडतं कारण की इथे आपण स्वतः म्हणजे कंट्रोल करू शकतो, एन्जॉय करू शकतो आणि जास्त वेळ नाही जात. म्हणजे आता 9 to 5 जॉब करा, त्याच्यामध्ये 2-4 तास आपलं मुंबईचं ट्रॅफिक, 4 तास तर असेच ट्रॅव्हलिंग मध्ये माझे जायचे. तर मग इथे कसा वेळ स्वतःचा मिळतो. पूर्ण डोकं ह्याला लावता येतं. 5 पर्यंत जरी आम्ही कॉन्टेंट म्हणजे युट्यूबसाठी किंवा इंस्टाग्रामसाठी काम केलं तरी 5 ते रात्र स्वतःचा वेळ मिळतो. आरामात सकाळी उठा आणि एकमेकांसोबत, मग ते ही लाईफ आम्हाला बेटर वाटली. पण इथे मी आणखीन एक अधोरेखित करू इच्छिते. अगेन जसा लग्नाच्या वेळेला तुम्ही तो मुद्दा मांडला होता की त्यांनी एक सर्टन अमाऊंट ऑफ सबस्क्रायबर्स त्यांचे जमल्यावर त्यानंतरच आय गेस नाही म्हणजे डिसिजन लवकर घेणं खूप कठीण आहे. आता पण आम्हाला डिसिजन घेणं कठीण आहे बिकॉज जॉब कसे आपले स्टेबल असतात हे इथे सांगता नाही काय. पण बोलतो ना की आधीपासून आम्ही इन्व्हेस्टमेंट करत आलो म्हणून आता आम्ही हा डिसिजन घेऊ शकतो. असं लगेचच बोलतो ना, एकदम इम्प्रॉम्प्टू डिसिजन नाही की आपला चालतंय चला आपण सोडून देऊया, असातला भाग नाही. त्यामुळे जे कोणी ऐकतात त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचा अर्थात म्हणजे मी तुमच्याकडूनच ऐकायला त्यांना म्हणजे लगेचच असा विचार करू नका की हा आता माझं युट्यूबवरती करिअर मी बनवते तर जॉब सोडूया, असं नाहीये. तर आधी तुमचं छान तुम्ही फायनान्शियली स्टेबल व्हा, चांगले सेव्हिंग्स ठेवा, इन्व्हेस्टमेंट्स ठेवा आणि मग तुम्ही तुमच्या स्वप्न जे काय असतील ते पूर्ण करायला तुमचा फायनान्स जर स्टेबल असेल आणि तर तुम्ही वेगळे विचार तितकाच इम्पॉर्टंट आहे बिकॉज आता आम्ही इथे आहोत आमच्या जॉबमुळे. आम्ही एवढे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, लग्नासाठी एवढी सगळं तयारी केली, हे सगळं जॉबमुळेच आहे. सो ते पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो दोन्ही गोष्टी विचार करून करा. मी हे यासाठी विचारलं की मी जसं म्हटलं तसं अनेक अशी अगदी टीनेजर्स पासून तुमचा व्ह्युअरचा वर्ग आहे, त्यांना असं वाटतं की हे दोघं कसे छान राहत आहेत घरी. त्याच्यामुळे मी विशेषतः आता हे माध्यम आहे आपलं आणि तुम्ही एक किती क्रिएटर म्हणून असलं तरी इन्फ्लुएन्सर आहात काही अर्थी, तर त्यामुळे अशा तरुणाईला तुम्ही काय सांगू इच्छिता की लग्नाचा वगैरे निर्णय घेण्याआधी काय तुम्ही तयारी केलेली असली पाहिजे? ज्याच्यासोबत तुम्ही लग्न करतायत त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण की विश्वास नसला तर कोणतंच मॅरेज सक्सेसफुल होत नाही. सो ट्रस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेल्फ लव्ह, तुम्ही स्वतःला तेवढं प्रेम द्या, स्वतःची रिस्पेक्ट ठेवा आणि मग बोलतो ना एकमेकांसाठी पण मग तेवढीच रिस्पेक्ट वाढते. सो रिस्पेक्ट, ट्रस्ट आणि फायनान्शियल स्टेबिलिटी हे खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये पण बोलतो की फायनान्स हे तुमचा बॅकबोनच राहणार आहे. लग्न करा, भले तुम्ही म्हातारे व्हा, भले तुम्हाला मुलं होत्या, तुमचं फायनान्स बॅकग्राऊंड आहे, बॅकबोन आहे. तर ते तुम्ही जोपर्यंत व्यवस्थित तुमचं करत नाही तोपर्यंत तुम्ही पुढे काय बघायला जाऊ नका. आणि एकमेकांसोबत तशा गप्पा पण मारा. आमचं टॉपिक्स पण हेच असतात
आम्ही ब्लॉगमध्ये जसं टाइमपास करतो तसं टाइमपास करतो. बाकी आमचे टॉपिक हे असतात की आता आपल्याला किती जमले ते तुम्हाला सांगितलं, जसं काय करायचं काय नाही करायचं, कुठे इन्व्हेस्ट करायचे, ते सगळे आमचे टॉपिक्स असतात. मग आम्ही त्याच्याकडे पण 20-30% आमच्या बडबडीच्या पलीकडे त्याला लक्ष देतो. ऍक्च्युली हाच माझा पुढचा प्रश्न होता. हे लग्नाआधीची तयारी झाली, लग्नानंतर कपल म्हणून हे सगळे खर्च मॅनेज करताना, कारण आपल्याकडे माहिती असं पूर्वीच्या काळी होतं की जो कोणी घरातला कमावणारा पुरुष असेल तर तो पगार झाला की आणून देणार आणि मग त्या स्त्रीने घर चालवायचं. तुमच्या दोघांमध्ये हे इक्वेशन्स कसे आहेत? आमच्या दोघांमध्ये पहिले जसं लग्न झालेलं, आम्हाला माहिती नाही किती बरोबर आहे, पण आम्ही असा विचार केलेला की जो जास्त कमवतो आमच्या दोघांमधून त्याचा अख्खा पगार आपण इन्व्हेस्ट करायचा. हां, कारण की आमच्या दोघांसाठी इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठी प्रायोरिटी आहे. आणि ज्याचा थोडा कमी किंवा म्हणजे असं एकाचा पगार पूर्ण इन्व्हेस्ट करायचा आणि एकाच्या पगारामध्ये आपण घर चालवायचं, पण दोघांच्या पगारातून काही टक्के स्वतःसाठी ठेवायचे. मग मी तुला विचारणार नाही की तू काय ह्याचं करतोयस, तो मला विचारणार नाही की मी काय करते. जसं आता माझा मेकअप खर्च नाही करणार. हा, फालतू नाही, पण अशा गोष्टी असतात ना स्वतःच्या, की मला कपडे घ्यायचे आहेत, मला मेकअप हवाय, मग ह्याचं असं मला शूज घ्यायचे आहेत, मग त्या आपापल्या गोष्टी. पण मग मेजर गोष्टी मग असं की मग एकाचा पगार पूर्ण घरात जातो, एकाचा इन्व्हेस्ट होतोय, पण मग ते दोघांच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतं. असं नाही की एकाच हेच होतं, असं नाही. सो हा प्रश्न खरं तर दोघांसाठी आहे पुढचा पण, की यश विशेषतः आता एवढं छान सक्सेसफुल सगळं चाललंय, कुठे आई वडिलांची थोडी आठवण येते का, किंवा असं वाटतं का की जर किंवा की ते जर आता असते तर तुमच्या या ब्लॉगिंगच्या जर्नीला त्यांनी कसा सपोर्ट केला? माझे आई वडील तर खूप मस्ती करत होते एकमेकांची, जसे आम्ही दिसतोय तसेच माझे आई वडील होते, एकदम मस्ती. हा, एकदम रेप्लिका. मग ब्लॉगिंगच्या याच्यात असते तर मग ते अजून एक मस्ती ऍड झाली असती. हिची मम्मी गौरांग वगैरे जसे येतात तसं आमचं आता ते कधीतरी आमच्या ब्लॉगमध्ये असतात, कायम नसतात. तर ह्याच्यात असते तर माझे आई वडील कायमच असते ब्लॉगमध्ये, अजून टाइमपास झाला असता. ह्याच्या मम्मीला मला असं वाटतं की ह्याच्या आईला मी भेटली आहे, मी ओळखते, आणि आम्ही दोघांना भेटलं पासून आम्ही ओळखतो. मला असं वाटतं की ह्याच्या आईला हे करिअर आमचं जास्त आवडलं. तिला तर अजून मजा आली असती की तुम्ही घरी काहीतरी टाइमपास करत बसले. मग ती जसं मी मध्ये मध्ये हिचं सेपरेट पण एक चॅनल आहे फॅशन वाला, ज्याच्यावरती पोस्ट करत असते, त्याच्यात मी मध्ये मध्ये असे फालतू टाइमपास वगैरे करत असतो. मी चाललोय कुठेतरी तर मी मध्ये बघून, तर माझ्या मम्मीने पण तेच केलं असतं. तर तसंच सेम. तुझं इक्वेशन कसं होतं यशच्या आई बाबांची? म्हणजे जेव्हा एकदम फ्रेंडली म्हणजे त्याच्या मी कधी घरी वगैरे गेली ना तर त्याच्या पप्पांचं म्हणजे वडील थोडे असे मुलींसाठी एकदम असे मागेच बॅक घेतात, मग ते असे जास्त यायचे नाही बोलायला, पण तरी त्यांचं असं असायचं की हिच्यासाठी काहीतरी मागव, मिठाई आण, चिडवी पण एकदम मित्र जसं वागणार तसंच तसं. मग ह्याची आईचं नेहमी असं असायचं की मग काय शॉपिंग केली मला दाखव, आपण जाऊया कधीतरी. मग ती मला विचारायची की मला हे घ्यायचंय, कुठून घेऊ. आणि म्हणजे ह्याच्या आईला असं होतं की मुलींची मुलगी सगळ्याच आय थिंक मॉम्स असतं. तर ह्याची आई जेव्हा पण शॉपिंगला जायची माझ्यासाठी क्लिप्स आण, मग नोज पिन आण. हिच्या बर्थडेचं गिफ्ट ही माझी आई मला आठवण करून द्यायची की चल घेऊया जाऊन. आणि कधी कधी असं व्हायचं की हा 12 वाजता झोपलेला असायचा, त्याची मम्मी मला फोन करायची आणि ह्याला उठवायची की 12 वाजले. तेव्हा त्यांना माहितीही नव्हतं ना. मी सांगितलेलं, मी आधी हिला प्रपोज करण्याच्या आधी सांगितलेलं की हा मला अशी आवड दे, मला तुम्ही सांगा आता कसं काय करायचं. माझी आई तर जाम त्याची आई मला विचारायची तुला काय दिसलं याच्यात. हा, खूप बोलायची मला, खूप. हे दोघी जणी ती बोलते मला का नाही दिसत त्याचे, तुला दिसतंय. आणखीन एक तुमच्या ना ब्लॉग्स वरती खूप जणांचे म्हणजे अनेक कमेंट्स अशा असतात, तो ना तो नजर टू तो आणि नजर नको लागू दे. मागे शिवानी तू एका ब्लॉग मध्ये खूप सुंदर उत्तर दिलं होतं नजर लागणं या कॉन्सेप्ट वरती. तुम्हाला खरं अशी भीती नाही का वाटत थोडीफार? देवावरती विश्वास ठेवा. खूप एक्स्ट्रीम आम्ही ठेवतो विश्वास. आम्ही असा विचार करतो की जर माझा याच्यावर विश्वास आहे, मी एकाचं शंकराचं पण वाचलेलं की जर मी तुमच्या मनात आहे तर तुम्हाला भीती नाही वाटली पाहिजे, मग मला जागा कुठे आहे तुमच्या मनात. मग आम्ही तो विचार करून चालतो की तो आहे, तर मग हे नजर बिजर आली गेली त्याच्याने आपल्याला फरक नाही पडणार. आणि म्हणजे असं बघायला गेलं ना तर लाईफ इज ऑल अबाउट अप्स अँड डाऊन्स. तर मग अशा गोष्टी होणार, आपण त्यातून शिकायचं, पुढे निघायचं. आपण त्याबद्दल विचार करत बसलो की नजरच लागली, हेच झालं, तर मग त्याच गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट होत राहतात, असं माझं म्हणणं आहे. म्हणून जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह विचार करूया आणि पुढे होऊ. काही आपलं नेक्स्ट सेगमेंट आहे कमेंटवर कमेंट. म्हणजे तुम्ही जनरली रिप्लाय देत असता, पण काही त्यातनं मी पण निवडून आणलेल्या आहेत कमेंट्स, आणि त्याच्यावर तुम्हाला जितकं क्विक जमेल तितकं क्विक, आणि जिथे तुम्हाला बोलायचं तिथे सुटा. ओके, सो सुरू करूया आपलं नेक्स्ट सेगमेंट कमेंटवर कमेंट. सो पहिला प्रश्न, शिवानी यशचा बर्थडे काय? 1 मार्च. आणि 1990. मी सांगू? नोव्हेंबर 11. 10 नोव्हेंबर. अरे मी सांगतो, मी अशा टायमाला कन्फ्युज होतो. 10-11-1997. मला माहिती आहे, मी काल फॉर्म भरलेत, मी भरलाय.
मला माहिती. यश लग्नाची तारीख काय? 5 एप्रिल ये नाही ना 2024. मे नाही मी आता ह्याच्या आधी असं करत बसलोय. 3 आणि 5 3 एंगेजमेंटची 5 लग्नाची. व्हेरी गुड. ओके, तुमची गावं कुठली आहेत दोघांची? माझं देवगड आहे. हा. ह्याचं गाव ना खरं तर पुण्यामध्ये हा बॉर्न झालाय, पण असं बोलतात की याचं गाव उडुपी आहे. उडुपी, हा. अच्छा, कर्नाटक. कर्नाटक. ओके म्हणजे एकदमच हा एकदम म्हणजे ते आपण ग्रे एरिया मानू. माहित माहित नाही नाही. क्वेश्चन मार्क. ओके. बरं, हा प्रश्न खूप होता. यशसाठी विशेषतः भावा कुंडली जुळताना किती गुण जुळले तुम्ही बघितली होती का? मला आठवत नाही ऍक्च्युली. मला आठवत आहे. म्हणजे तेच म्हणून मी सांग ना मला. आम्हाला खरं तर जुळवायची नव्हती. म्हणजे असं माझे पण वडील बोलले होते की लव्ह मॅरेज आहे तर मग काय कशाला, नाही मग उगाचच नाही जुळलं तर मग ते मनात असं मनात राहतं ना. राहणार. म्हणून बट मग असं विचार केलं की करूया, बघूया काही असेल तर. मग फॅमिलीज मध्ये असं होतं तर मग आम्ही केलं आणि हार्डली 18 गुण जुळले होते. पण छान चाललंय, चांगलं मस्त पण चाललंय. चांगलं म्हणजे तुमच्या 18 असतील तर तुम्ही लग्न करू शकता. ओके. शिवानीच्या घरी जेव्हा रिलेशन बद्दल सांगितलं होतं मी शॉक झालेलो. मी गाडीतून घरी येत होतो जेव्हा हिने रिलेशन म्हणजे मी लग्नाचं सांगतोय मला, कारण लग्नाचं लगेच आठवलं. मी घरी येत होतो माझ्या एका बहिणीच्या घरून. मी घरी जात होतो आणि ही मला बोलली की मी घरी सांगितले लग्नाचं. मी मम्मीला सांगितले आणि ते लोक हो बोललेत. मी आले चल खोटं नको बोल. मी बोललो दे मम्मीला, कारण ही आधी असे विचार करायचे मम्मीला देऊ, ही काय बोलेल, हा काय माहित, काहीतरी मस्तीमध्ये बोलून टाकेल. तर मी हिला बोललो दे मम्मीला. आणि मी विचारलं काकी लग्नाचं बोलली आहे का घरी? बोलली हा बोलली आहे. बोललो कोणाशी करणार आहे? बोललो तुझ्याशी करणार आहे. मग मी एवढा शॉक झालो. मी बोललो भाई एक नंबर. मी कारण रेडीच होतो. मी घरी सांगितलेलं. माझा तेव्हा भाऊ होता आणि काकू होती. तर मी त्यांना सांगून ठेवलेलं की आपण जाऊ आता ही जेव्हा घरी सांगेल तेव्हा. आणि ते खूप रॅन्डम हिने मला सांगितलं की मी सांगून टाकलं. बरं, त्याच्यानंतर तुमचं असं ऑफिशियल जो म्हणतो ना कांदे पोहे कार्यक्रम वगैरे तो तसं हो झाला. ही आलेली घरी, मी घेऊन गेलेलो सगळं. यशकडे झाला होता. माझी आणलेले कांदे काकू पोहे? येस मी सगळं घेऊन गेलो. मी माझी काकू होती, काकू दादा मावशी वगैरे होती आणि मी घेऊन आलेलो. मी कम्फर्टेबल वगैरे करत होतो. त्याचा पण मस्त किस्सा आहे त्याचे पण खूप. सांग ना मग आम्हाला. माझी भाची आहे एक लहान. तर सगळं एकदम ऑकवर्ड बसलेलं. तर आम्ही विचार केला की काय करायचं आता, ऑकवर्डनेस कमी करूया. तर मग मी हिला बोललो की हिला नाचायला मजा येते, आपण हिला नाचायला सांगूया. तर मग मी गाणं टीव्हीवरच लावलं, एक ब्लू आहे पाणी पाणी पाणी. तर त्याच्यावर बीच आणि त्यांचं सगळे सीन बघून आम्ही सगळे बोलण्याच्या ऐवजी सगळे असेच गप्पा बसलेले. मग टीव्ही बंद केला, नॉर्मल चर्चा चालू केली. अरे बापरे. लहान मुलांचं गाणं लावायचं सोडून हा मग ते थोडासा सीन झाला. हा पण अगेन वन ऑफ द खोचक प्रश्न. पहिलं पेमेंट किती आलं होतं, कधी आलं होतं युट्यूबचं? युट्यूब आय थिंक पहिलं पेमेंट आमचं ऑगस्ट या सप्टेंबर मध्ये आलं होतं. म्हणजे 2-3 महिन्यातच साधारण एप्रिलला तुम्ही सुरू केलं? एप्रिलला सुरू केलं आणि ऑगस्ट पर्यंत सगळं आमचं मॉनिटायझेशन चालू झालं होतं. आणि त्या पेमेंट आम्हाला असं म्हणजे आता युट्यूबचं असं डॉलर्स मध्ये येतं, बट मला एक्झॅक्ट नाही माहिती, बट आय थिंक 100च्या वरतीच गेलं होतं असं. 8-9 हजार 9-10 हजार असेल मला वाटतं. म्हणजे एवढं आता क्लिअरली आठवत नाही, पण एवढं माहिती 100च्या वर. 100च्या वर, कारण 100च्या येतच नाही. असा एखादा क्रेझी फॅन मुवमेंट आहे का तुमचा, की म्हणजे सोडतच नाही आम्हाला? आता हल्ली झालेलं क्रेझी नाही, मजा आहे, मला आवडलं, युनिक होतं. कारण फर्स्ट टाइम झालेलं. आम्ही इथेच बसलेलो आणि 3 जण भेटायला आलेले. तर आमचं रील वगैरे आम्ही युट्यूबवर जेव्हा कुकिंग व्हिडिओ टाकतो तेव्हा मी टाइमपास नाचत असतो. मला जिथे भेटेल मी तिकडे नाचत असतो. मी भले बाहेर असेल कुठे, मी नाचत बसतो. असं टाइमपास हळूहळू हलत बसलोय. तर एक आमची त्याचा कोणीतरी रील बनवलेली आणि ते व्हायरल झालेलं. तर मग ती मुलगी मला बोलली हा की तू नाचून दाखव, तू आम्हाला नाचून दाखव. तर मी बोललो, आणि मला खूप बरं नव्हतं, मला तेव्हा, मला आता पण सर्दी, मला तेव्हा बरं नव्हतं. मी बोललो अरे नाचू कसं, मी जरा ऑकवर्ड झालो, 7-8 जण उभे, तुम्ही नाचायला कसा लागू अचानक. तर मी बोललो की तुम्ही पण नाचा, आणि ते रेडी झाले लगेच. मला वाटलं बोलतील की जाऊ, मग आम्ही सगळे नाचत बसले. हा इथे ठीक आहे, हा एकच असं, बाकी तर सगळे अजून पण आहेत, पण हा आता लेटेस्ट आता झाले. तुझ्या पण लक्षात असेल एखादा तर तू सांगू शकते? एक असा होता की भेटायला आलेले एक व्यक्ती, आणि आम्हाला कळतच नव्हतं की ती व्यक्ती रडतीये की हसते, कारण तिचं तोंड असं आलेलं, डोळे एकदम हे झालेले, तर आम्हाला कळत करून दाखवतो असं एकदम वेगळंच तोंड केलेलं. मग आम्हाला वाटलं की रडते. आम्ही विचारलं तिला की तुला रडायला येते का, तुला होतंय काय नक्की, आनंद अश्रू. आणि तिला म्हणजे बोलायला काय सुचतच नव्हतं, आणि आमचं तर मी काय बोलू. मग ह्यानी सरळ विचारलं की तू काय झालंय, तुला पाणी हवंय, तू रडतेस हसते, आपलं नाही कळत. मी बोललो इकडून जाताना रडू नको प्लीज, खाली लोकांना वाटेल रडवतात, लोक रडत पाडू.
पण खूप स्वीट असतात. मला खूप आवडतं जेव्हा लोक भेटायला येतात, खूप मनापासून ते कमेंट पण करतात, तेव्हा मोठे मोठे कमेंट करतात, तेव्हा मला खूप बरं वाटतं वाचून. मग मी पण तेवढी मोठी परत रिप्लाय एवढाच मोठा. ओके. पहिला व्हायरल व्हिडिओ कुठला होता तुमचा? नाही पहिला व्हायरल व्हिडिओ थोडंसं आलं आम्ही इथेच होतो इथपर्यंत. आणि इथे गौरी आगमनाचा दिवस होता आणि तेव्हा ते लेटेस्ट सॉन्ग साधी रिलीज झालं होतं. ओके. नाही घरात गणपती म्हणून लाडाची ते- गौराई, लाडाची गौराई, गौराई हां. ते त्या सॉन्ग वरती आम्ही रील बनवलेली आणि ती व्हायरल झालेली. ओके. सगळीला माहिती. ओसाचा दिवस होता तेव्हा हां. आणि ती रील आमची व्हायरल झाली. ओके. सो यश, शिवानी बद्दल 3 क्वालिटीज आहेत ज्यातून एक तुला आवडते, लव्ह, हेट अँड टॉलरेट. ओके 3 थिंग्स. ओके. मी सांगू लव्ह, हेट आणि टॉलरेट? मला वाटलं तुम्ही सांगणार त्याच्यातलं मी लव्ह मध्ये टाकायचं हेट तू आणि सांग टॉलरेट. की शिवानीची कुठली सवय तशी? हेट असं एवढा काय वेळ नाही रे, लागतो? हेट hate खूप का विचारलं? ज- Love ओके, मी पहिले एक्स्ट्रीम मध्ये घुसलो की काय. टॉलरेट मला वाटतं हे जे मला जेवायला मध्ये मध्ये हे करते, मीच एकदा सांगून चुकलेलो की मला खायला थांबव कारण मला जिमला जायचं, मला वजन कमी करायचं, Diet तर ते मध्येच घुसून माझ्या हातातून लाडू खेचून घेणं, दॅट आय टॉलरेट. त्याच्यानंतर लव्ह म्हणजे खूप जास्त काळजी करते ती, खूप अति जास्त. कधी कधी ते हेट मध्ये पण बोलू शकतं, एवढी जास्त ती काळजी करते, तर मी त्याला दोन्ही मध्ये टाकीन. ठीक आहे ना, चालू शकतं. मग काळजी घेणं हा इज लव्ह ऑल्सो, हेट ऑल्सो. आणि टॉलरेट तर मोदक जो तू खेचून घेतेस तो. ओके. शिवानी? ह्याचा लव्ह इज की हा खूपच जास्त अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे मला कधी कधी असं डाऊट पडतो की एवढा व्यक्ती कसा अंडरस्टँडिंग असू असतात शकतो. अशी. आणि टॉलरेट करते की हा विसरतो भरपूर हो, गोष्टी, मी खूप खूप विसरतो. म्हणजे बर्थडे विसरला. विसरलो नव्हतो. नाही विसरणं म्हणजे नेक्स्ट लेवलच्या गोष्टी हा विसरतो, तर ते मी टॉलरेट. मी गाडी लावून विसरून गेलेलो एकदा. गाडी लावतो, चालू गाडी विसरतो, गाडीमध्ये फोन विसरतो. म्हणजे एव्हरी डे आम्हाला असं त्याला नको आठवण सांग, गायब होईल फोन आपल्याकडे. ते टॉलरेट करते ह्याचा विसरणारा नेचर. आणि हेट त्याचा चेहरा बघून वाटत नाहीये. काहीतरी सांगावं लागेल नाही, तुला. पण हेट मला असं वाटतं की मी हेच करते की हा ऐकत नाही कधी कधी खूप. म्हणजे मी ह्याच्या चांगल्यासाठी काही गोष्टी सांगते की डोळे चोळू नकोस, डोळे चोळू नको. आपल्या मला वाटतं युट्यूबचं हे असलं पाहिजे, नाव मी नेहमी ठेवूया म्हणजे आपण. ब्लॉगिंग करताना हा असं चोळायला जातो आणि मला मारते. तर ते आता हे झालं, तर मी ते हेट करते. मला नाही आवडत डोळे मला चोळणं सांगत असते की खूप लहान मुलांसमोर तू करत बसशील, ते पण करत बसतील. जास्त. हा, येस. मग ते मी हेट. ओके. हेच आता तू म्हणाला तर डोळे सोडू नको नाव, तोच माझा प्रश्न होता. तुम्ही जेव्हा चॅनल सुरू करायचं असं ठरलं तर रिजेक्टेड नावं काय होती आता? भरपूर होती. रिजेक्टेड तरी एखादं फनी पण जास्त याशी एकदम व्लॉग्स हे असं होतं. आणि नंतर आम्ही ठेवलं ते नाव. आणि युट्यूबचं असं असतं की एकदा तुम्ही ठेवल्यानंतर लगेच चेंज नाही करू शकत. तर आम्ही याशी ब्लॉग्स ठेवलं आणि नंतर आम्ही सर्च केलं. आमचं असं होतं की आपलं नाव टाकलं की आपण येतोय का हे बघूया. आणि त्यानंतर इतके सारे हो, याशी खूप ब्लॉग्स होते. होते आणि मग असं झालं की आता आम्ही ते चेंजेस नाही करू शकत. आय थिंक 24 hours का हो, काहीतरी त्यांचं लागतं. हे असतं. मग ते आम्ही रिजेक्ट केलं कारण की नाव चांगलं होतं पण त्याचे एवढे लोक होते ना, मग ते आम्ही मग जास्त असं रिजेक्टेड कुठले युनिक भन्नाट नव्हते, काहीतरी वेगळंच. हे वाईब अशी आम्ही तिघं, हा vibe ही is मी अशी. गौरांग, आम्ही आणि बसून गौरांगने आम्हाला सजेस्ट भरपूर तो एक. आणि हा आपल्या आयडियामध्ये त्याचं पण एक जामडोकं असतं, हे दोघं जण मिळून. येस. आणि तुमच्या दोघांचा फेवरेट कोणी युट्यूबर आहे का? गौरांग मंचेकर. आता त्यांनी चालू केलंय. गौरांगने सुद्धा चॅनल सुरू चालू केलंय. आम्हाला दोघांना ना ठगेशचे रोस्ट व्हिडिओ बघायला आवडतात. म्हणजे आम्ही जेवण एकदम फॅमिली सोबत बसून तुम्ही बघू शकाल असे आम्हाला वाटतं. आणि आम्हाला भेटला पण होता एकदा तो. अच्छा. त्याला आणि आम्ही कॉन्टेंट चालू करण्याच्या आधी भेटलेला आम्हाला तो. मी त्याला बोललो, नवीन होतं वाटतं, मी त्याला बोललेलो की आमचे बघ तू टाइमपास करत असशील मॉलमध्ये फिरत फिरत, तर आमचे बघत बस बोललेलो. सो एकदम बेकार राग येतो अशी एखादी कमेंट नाही येत खरं तर, हसू येतं आम्हाला, राग नाही. तशी पण चालेल, तशी सांग. काय कमेंट, एक कुठलं तरी मला माहित नाही, खूप मोठी कमेंट आहे, 7-8 का भरपूर लाईन्सची आहे, ती सगळीकडे स्पॅम करत असतात, ती एकच कमेंट. म्हणजे आम्हाला अशा कमेंट्स कधी कधी असे येतात, म्हणजे येत नाही, एकच ती स्पॅम करतो सगळीकडे जाऊन तीच कमेंट. म्हणजे असे एकच व्यक्ती, म्हणजे तो एक व्यक्ती नाही, पण असे काही लोक आहेत जे हर व्हिडिओ मध्ये त्यांना कमेंट करायचं असतं. तर त्यांचं असं असतं की तुम्हाला काही अजून काम नाहीये, म्हणजे त्यांना असं वाटतं की कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे खूपच काहीच सोपं आहे. काम नाहीये एकदम, म्हणजे जे की महिला कुठे पोचल्या, तू कुठे आहेस. मग ते कॉमेंट असं वाटतं की म्हणजे मला त्यांच्यासाठी थोडं हे वाटतं की त्यांना माहितीच नाही की जग कॉन्टेंट क्रिएशनने पण पुढे जाऊ शकतं. तर आणि एकदम सगळ्यात जबरदस्त म्हणजे त्याच्याने तुम्ही खूपच असं वावच वाटतं. मला जेव्हा करतात की
तुला बघितलं की आम्हाला वाटतं की आमच्या घरातलंच कोणतरी आहे, आम्हाला असं वाटतं की भाऊच आहे माझा. मला बाहेर पण कधी कोण भेटलं तरी तसं बोलतं की हा माझा मोठा भावासारखा. मला जाम बरं वाटतं. आणि मला अप्रिशिएटेड वाटतं जेव्हा ते बोलतात की आम्ही तुमचा ब्लॉग फॅमिली सोबत Yes. बघतो आजी वगैरे बघते. सिरियल. हो. मग ते असं खूप बरं वाटतं की आम्ही फक्त एका व्यक्तीपर्यंत नाही, म्हणजे फुल फॅमिलीला केटर करणार. फुल फॅमिली बघू शकतात, ते मजा करतात. जसं तारक मेहताला आपण बघायचो नेहमी. तसं वाईट तसं. येस. आता आपण सगळ्यांना भेटणार आहोत त्यापूर्वी यश आणि शिवानीला मी खास विनंती केली होती की तुम्ही दोघांनी आमच्यासाठी उखाणा म्हणायचा आहे. येस. ओके, तर आता गणेश चतुर्थीच्या निमित्त काय आलं तिकडे का बघतोय? नाही लाजतोय तो. हा. गणपतीला आवडतात मोदकाचा स्वाद, गणपतीला आवडतो मोदकाचा स्वाद, यश माझा नवरा, माझ्या हृदयाचा स्वाद. ओ माय गॉड, थँक्यू. चला झालं. नाही तू पण. आलं. गणपती घेऊन आलाय आनंदाची निशाणी. माझं प्रेम, माझं सुख, माझा आनंद, माझी बायको शिवानी. तो यश आणि शिवानी छान गप्पा झाल्या. आपण घरच्यांशी सुद्धा गप्पा मारणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना मी यश आणि शिवानीच्या घरच्यांना सुद्धा भेटवणार आहे. ते सुद्धा काही काही किस्से शेअर करणार आहेत, पण ते सगळं तुम्हाला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. यश आणि शिवानी थँक्यू थँक्यू. आणि स्टे ट्यून. स्टे ट्यून्ड.